ज्यांच्याकडे अनुदान नाही आहे, जे 20% आहे 40% आहेत, त्यांच्या घरी जाऊन बघितलं. आज त्यांची घरची परिस्थिती एवढी बिकट आहे की एक आपली मराठीमध्ये म्हण आहे, माय जीव देणार बाप भीक मागू देणार. मजुरीवर चालू म्हणजे मजुरीवर काम करतायत. ही अशी भूमिका आजची शासनाची जी आहे त्याच्यावरती खरंच शासनानं आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. आज आपण आंदोलनाच्या माध्यमातून काही शाळा वगैरे बंद केल्या. उद्याची तुमची रूपरेषा काय असेल? आज बऱ्याच शाळेमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला असा अनुभव आला की ते शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक संचालक आमच्यापेक्षाही उत्साही होते की आम्ही शाळा बंद करायला तयार आहोत, आम्ही देखील आपल्यासोबत आहोत. म्हणजे हा उत्साह फक्त एका व्यक्तीचा नाही, एका शिक्षकाचं आंदोलन नाही, तर या संस्थाच्या लोकांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला आहे. की त्यांना कळून चुकलं की हे जो प्रश्न आहे हे किती भेडसावणारा प्रश्न आहे. म्हणून आज आम्ही ज्या शाळेमध्ये गेलो त्या ठिकाणी शाळेनं स्वतःहून बंद कितीने केलेलं आहे. जाण्याच्या आधी आम्हाला त्या ठिकाणी असं दिसून आलं की शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी संचालकांच्या शाळा बंद केल्या. उद्याची आमची भूमिका अशी असेल, याच्यावर जर ठोस निर्णय नाही घेतला शासनानं तर उद्या आज तर आता मैदान भरलेलंच आहे, पण उद्या आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं निवेदन देत आहोत. जर याच्यावरती त्यांनी गांभीर्य विचार नाही केला तर शिक्षकांना याच्यापेक्षाही पुढे जाऊन चक्काजाम असेल, शहर बंद असेल, जे काही आंदोलनं राजकीय होतात तसं आम्हाला राजकीय आंदोलन करण्याची वेळ या शासनानं येऊ देऊ नये एवढीच आम्हाला त्यांच्याकडे अपेक्षा आहे. शिक्षक म्हणून विनंती करतोय, आमच्या विनंतीचा आपण मान द्यावा. आम्हाला राज्यकर्त्याच्या विरोधामध्ये राजकारणी म्हणून उतरण्याची वेळ येऊ देऊ नये एवढी आम्ही या शासनाला विनंती करतो.